मान्यवरांमध्ये आपले बावधनचे सगळ्यांचे लाडके नेते आपले दिलीप अण्णा आणि किरण दादा यांचं आगमन झालेलं आहे. नगरसेवकपदी यांची नियुक्ती झाल्यापासून हा पहिला असा औपचारिक कार्यक्रम, त्यामुळे तुमचं खूप खूप अभिनंदन आणि मनापासून स्वागत. चेलाराम हॉस्पिटलकडनं नेहमी प्रसन्न मुद्रेने हसणारे आमचे प्रसन्न ढोरे डॉक्टर, तुमचंही खूप मनापासून स्वागत. भाग्यश्री हॉलिडेजकडनं आमचे विक्रमजी इथं आलेले आहेत, त्यांचंही खूप मनापासून स्वागत. आणि अर्थात गोयल गंगा कॉर्पोरेशनकडनं जे आलेले आहेत ते विकास पटेल आणि संदीप डाळे सर यांचंसुद्धा खूप मनापासून स्वागत. आणि त्याचबरोबर आम्ही आभार व्यक्त करतोय आधीच अमित गोयल आणि निखिल अत्रे सरांचं, आणि रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. SVB कॉम्पोनंट्सच्या युनिका पटवर्धन मॅडम इथं आलेले आहे, पाटणकर, त्यांचंही खूप मनापासून स्वागत. क्षमा देशपांडे मॅडम इथं आलेले आहे, त्यांचंही खूप मनापासून स्वागत. मान्यवरांची मी नावं पुन्हा एकदा घेते आहे, त्यांनी इथे यायचं आहे. कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलन करून करणार आहोत. मी आपल्या बावधनचे सगळ्यांचे लाडके नेते दिलीप अण्णा आणि किरण दादा यांना विनंती करते, आपण दीप प्रज्वलनासाठी स्टेजकडे यायचं आहे. त्याचबरोबर चेलाराम हॉस्पिटलचे डॉक्टर ढोरे यांनी यायचं आहे. विक्रमजी आपण पण यायचं आहे. गोयल गंगा कॉर्पोरेशनकडनं मी विकास सर आणि संदीप सर यांना पुन्हा आमंत्रित करते. मान्यवरांचे आभार. नंतर विक्रम सरांना मी पुन्हा इथं विनंती करते, आपण यायचं आहे. युनिका मॅडमचं आणि देशपांडे मॅडम आपणही स्टेजकडे यायचं आहे. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी कार्यक्रमाची सुरुवात होते हे आजूबाजूला सगळ्यांना कळलं पाहिजे. इतक्या जोरात टाळ्या सगळ्या मान्यवरांसाठी आपल्या प्रेक्षकांकडनं झाल्या पाहिजेत. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे असं औपचारिकरित्या आपण जाहीर करत आहोत. वेलकम टू सनसेट साउंड्स. सगळ्या मान्यवरांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. थिएटर इंडिया कंपनी आणि बावधन आर्ट कम्युनिटीकडनं मान्यवरांचा सत्कार इथे आपण करणार आहोत. मी BSc कडनं राखीला विनंती करेन. राखी, येस, तू येऊन अण्णांचा सत्कार करायचा आहे. दिलीप अण्णा वेडे पाटील, प्रत्येक कार्यक्रमासाठी आम्हाला तेवढाच मोलाचा आणि मदतीचा हात अण्णांचा नेहमी असतो. अण्णा खूप खूप धन्यवाद, आपण आलात इथे. तसंच एक अत्यंत महत्त्वाचा हात किरण दादा दगडे पाटील यांचा सत्कार करण्यासाठी मी वैदेहीला विनंती करते. थिएटर इंडिया कंपनीकडून आपण दादांचा सत्कार करत आहोत. किरण दादा दगडे पाटील. त्यानंतर चेलाराम हॉस्पिटलचे डॉक्टर ढोरे यांचा सत्कार करण्यासाठी मी रोहिणीला विनंती करते. BSc कडनं म्हणजे अर्थात बावधन आर्ट कम्युनिटीकडनं आपण डॉक्टरांचा सत्कार करणार आहोत. प्रसन्न मुद्रेने हसणारे चेलाराम हॉस्पिटलचे एक डॉक्टर म्हणून ज्यांचं ओळख आहे, रोहिणीच्या हस्ते त्यांचा सत्कार आपण करणार आहोत. गोयल गंगा कॉर्पोरेशनकडनं जे आलेले आहेत ते विकास पटेल सर आणि संदीप डाळे सर यांचा सत्कार करण्याची मी भाग्यश्रीला विनंती करते थिएटर इंडिया कंपनीकडून.
विक्रम पटेल सर आणि संदीप डाळे सर यांच्याच मदतीने आजचा हा एवढा मोठा कार्यक्रम आपला संपन्न होतोय. खूप खूप धन्यवाद सर. पुढचा सत्कार करण्यासाठी मी पुन्हा राखीला विनंती करते. विक्रम सरांचा भाग्यश्री हॉलिडेज आमचे जे पार्टनर आहेत यात त्यांना मी आपल्याच माणसाच्या हातून आपल्या माणसाचा सत्कार खूप छान वाटतं अशा वेळेला. युनिका मॅमचा सत्कार करण्याची विनंती मी वैदेहीला करते. थिएटर इंडिया कंपनीकडून मॅमचा सत्कार होतोय आता. खूप खूप धन्यवाद. आणि शमा देशपांडे मॅडमचा सत्कार करण्याची विनंती मी रोहिणीला करते. बावधन आर्ट कम्युनिटीकडून त्यांचा सत्कार आपण करणार आहोत. या मान्यवरांच्या आगमनाने खरंच कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त होते. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. सगळ्या मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करते. कार्यक्रम तेव्हाच सुरू होईल जेव्हा थोड्या टाळ्या वाजतील. कार्यक्रम लवकर सुरू व्हावा असं वाटत असेल तर थोड्या टाळ्या लागतील ना, कलाकारांचा प्रोत्साहन करायला, आलेल्या मान्यवरांचा धन्यवाद करायला अजून पाहिजे जराशा. थोड़ा एक्सरसाइज तो होना ही चाहिए ना हाथों का भी. चलिए चलिए और थोड़ी सी, बस थोड़ी सी और बस. चलिए, बहुत बहुत शुक्रिया आपका. जल्दी कार्यक्रम शुरू हो रहा है. आता वैदेहीने सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा अजून जरा जोरदार टाळ्या आपण वाजवूया. कारण ज्या मंडळींनी आज ह्या कार्यक्रम संपन्न होण्यासाठी आम्हाला मदत केली आहे त्यांचे आभार आणि थोडक्यात नाव आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार आणि स्वागत सुस्वागतम. गोयल गंगा कॉर्पोरेशन द लिव्हिंग ब्लूप्रिंट प्रेझेंट सनसेट साउंड्स पॉवर्ड बाय अवर लिगसी पार्टनर्स चेराराम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड वेलनेस सेंटर in association with Goyal Ganga International School and Elysium Club. Our association partners Bhagyashri Holidays, Perennial Technologies, Engine Tech Systems, Sana Cyber Forensic and SUB Components. An initiative by Baudhan Art Community and evening curated by Theatre India Company. Welcome to Sunset Sounds. कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलन करून करणार आहोत. ती अर्थात झालेली आहे आणि आता वळूया मुख्य कार्यक्रमाकडे. आणि लवकरच या कार्यक्रमाची सुरुवात एका अतिशय सुरेल अशा गाण्याने होत आहे. सूर नवा, शब्द नवे, श्वास नवा, अर्थ नवे. ही माय मराठी मातीची नवगाथा. हो मन गाई आता टेकून चरणी माथा. मातीतया जन्मलो वाढलो त्या आईला वैभवी देऊया. इतिहास तुझा गौरवशाली तो घेऊनी सवे. सामोरी जात्या भविष्यास जे येई उद्या नवे. तुझ पुढती या मार्गावरती आव्हान असे खडे. चल टाक मराठी बांधवा पाऊल तुझे पुढे. ध्यास नवा, स्वप्न नवे, यज्ञ नवा, पर्व नवे. स्वर्गाहून सुंदर महाराष्ट्र बनवूया. हो जगी सर्वोत्तम स्थानावरती नेऊया. आहोत ज्या भूमीची लेकरे त्या आईला वैभवी नेव
पायी अशी भूमी अशी हो केले संस्कार ते जोपासली ममते कुणी ही संस्कृती या सह्य पर्वता सारखा काठ पाठीचा हा कणा सुखवील ना कधी मान सोडील ना मराठी बणा पण हे विशाल त्या नील सागरा सारखे भव्य ते ती प्रेम गंगा सवे शौर्याच्या ह्या इथे वाहते जन्म नवा प्राण नवे श्वास नवा वेद नवे ही माय मराठी मातेची नवगाथा मन गाई आता ठेवून चरणी माथा मातीतया जन्मलो वाढलो त्याईला वैभवी नेऊया मर्द मराठा शपथ अगाद्या शिवबारायाची लढण्याची अनमरण्याची पण जग जिंकून घेण्याची तुंग भरारी घेऊ आता नवक्षितिजाकडे सलटात मराठी बांधवा पाऊल तुझे पुढे जन्म नवा सूर नवा नमस्कार मंडळी, माफी असावी थोडंसं तांत्रिक बिघाड झाल्यामुळे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मी भास्कर रघुनाथ बखले. आजच्या पिढीला कदाचित माहीत नसेल म्हणून पुन्हा एकदा ओळख करून देतो. जुन्या संगीत क्षेत्रात आणि खास करून नाट्य क्षेत्रात खटपट करणारा आपला एक स्नेही. हो, मला अगदी मान्य आहे, नवा सूर लावता लावता नवा ध्यास घेता घेता जुन्या चालीरीती परंपरा यांना थोडं पुढं मागं करावं लागतं. म्हणजे आज कार्यक्रमाची सुरुवात ज्या पद्धतीनं झाली त्यावर माझी ही छोटीशी टिप्पणी. तर तात्पर्य काय की पारंपरिक पद्धतीनं ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात करायची, या पद्धतीला थोडीशी बगल देऊन आजच्या काळाच्या प्रारब्धानुसार तुम्ही जे आत्ता गाणं ऐकलं त्या गाण्याची निवड करण्यात आली होती. आता बघा ना, राजकीय दृष्ट्या महाराष्ट्राला म्हणजे महाराष्ट्र 76 वर्ष पाऊन झाला. महाराष्ट्राचा संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून 76 वर्ष झाली. पण इथल्या जर चालीरीती परंपरा रूढी बघितल्या तर त्या तर कित्येक युग जुन्या आहेत. आणि त्या चालीरीती परंपरा रूढी होत्या म्हणूनच आजची पिढी तुम्ही काय म्हणता तो मॉडर्न आर्टचा डोलारा त्यावर उभा करू शकली ना. म्हणजे रसिक हो, आजची पिढी ठुमरीच्या वेगाला कितीही नाकं मुरडू देत, पण संगीतातला जर ठहराव शिकायचा असेल तर त्या ठुमरीला दुसरा पर्याय नाही. म्हणजे उंच इमारत जेव्हा उभी राहते टोलेजंग, तेव्हा सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे तिचा पाया, नाही का. सो तो पाया तिथे होता म्हणूनच आजची पिढी, आजची नवीन पिढी नवनवीन प्रयोग करू शकली संगीत क्षेत्रात. साक्षात भास्कर बुवा बखले. अरे या फुलं या नमस्कार. अहो काय करताय, सगळ्यांसमोर लाजवताय का काय मला? अहो पाय पकडावे असे पाय कमी उरले तो. फुलं म्हणजे फुलं आहात. भास्कर बुवा, तुम्हाला पाहिलं ना की नाट्य संगीताचीच आठवण होते. नाट्यसंगीत? अगदी. अहो फुलं नाट्यसंगीत म्हणलं ना की असं म्हणता असं सप्तसुरात नाव निघून असा ताजा तवाना होऊन साक्षात समोर उभा राहतो बघा. अगदी हो, काय वर्णन. एक विनंती होती, बोला. एक नाट्यसंगीत ऐकूया का? अहो तुमची विनंती आमच्या सरांपर. वा, चला वा, चला चला लगेच चला. लगेच. नाट्यसंगीत ऐकूया रसिकांनो.
नमस्कार रसिक प्रेक्षको. माझं नाव सिद्धार्थ देवधर, म्हणजे खऱ्या आयुष्यातलं नाव माझं सिद्धार्थ देवधर. आणि मी आज वठवतोय ती एक भूमिका आहे महाराष्ट्रातल्या सगळ्यात लाडक्या हास्यवीराची, म्हणजेच पु ल देशपांड्यांची. थँक्यू सो मच. सो जर का चुकबुल झाली तर ती माझी असेल. त्यांच्या चरणाची धूळ माझ्या मस्तकी यावी इतकी सुद्धा कदाचित माझी तर लायकी नसेल. तरी सुद्धा आज ह्या सगळ्या गोष्टी सॉरी ही पण तकनिकी जे काय होत आहे ते आमच्यामुळेच होत आहे. असो तर लग्नाला जातो मी अहो लग्नाला जातो मी द्वारकापुरा. तर असंच एकदा लग्नाला जात असता एक युवक भेटला. त्याचं नाव मला आठवत नाही, पण मी त्याचं नाव षड्रिपू म्हणून कंट्रोल एस केलंय डोक्यात. आता षड्रिपू का? 6 शत्रूंना झाकावा आणि एकाला काढावा असा हा षड्रिपू 6वा. तर घडलं असं, मला म्हणला पु ल तुमच्यावर चापलुसीचा गुन्हाच दाखल केला पाहिजे, 420 गुन्हा. मी म्हणलं बापरे, माझी कुठली चापलुसी ह्याला कळाली? तर तो म्हणतो कसा, म्हणे शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले. आता शब्दा वाचून शब्दांच्या पलीकडले आम्हाला कसे कळेल? मी म्हणला होती कवी नाही म्हणला कवी कल्पना वगैरे असं काही नसतं. उद्या कवी कल्पनेमध्ये भारताला अमेरिका म्हणाल, अमेरिकेला भारत म्हणाल, असं कुठे चालतं? मी म्हणलं धन्यवाद, इथे भेटलात म्हणून मी माझ्या मार्गाला लागलो. तर सांगायचं तात्पर्य असं, ह्या आठवणींच्या प्रवासामधनं जगभ्रमंती करता येते म्हणतात. म्हणून आज आलो बावधनकरांच्या भेटीला. म्हणलं बघूयात बावधनकरांच्या लक्षात कुठेतरी पुलं आहेत का. तर मंडळी आहेत का? नाही ऐकू नाही आलं. नक्की आहेत ना? अगदी नक्की ना? मग पुढचं गाणं घेऊयात, पुलंचंच आहे. वाचून कळले सारे शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले. शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले. शब्दांच्या पलीकडले ते शब्दांच्या पलीकडले. प्रथम तुला पाहियले आणिक प्रथम तुला पाहियले आणिक घडून येते घडले. घडून येते घडले. शब्दांच्या पलीकडले. अर्थ नवा गीतास मिळाला, अर्थ नवा गीतास मिळाला. छंद नवा अनताल निराळा, छंद नवा अनताल निराळा. त्या दिवशी का
त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले, सूर सांग अवघडले ते शब्दांच्या पलीकडले. आठवते पुनवेच्या रात्री, आठवते पुनवेच्या रात्री. आठवते पुनवेच्या रात्री, लक्षदीप विरघळले गात्री, लक्षदीप विरघळले गात्री. मिठीत तुझिया, मिठीत तुझिया, मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले, उलगडले रहस्य मज उलगडले. शब्दांच्या पलीकडले, शब्दा वाचून कळले सारे, शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले. ओ ओ ओ अहो तुम्ही शिकला मेन आहात का? हा म्हणजे या कार्यक्रमाच्या अहो हे काय हे सनसेट साऊंड हे मग मराठी गाणी कशाला? मग मराठी गाणी असेल तर मग इंग्रजी नाव कशाला? देखिए ऐसा है, मुझे ज़्यादा मराठी नहीं आती, मैंने हिंदी में आप किसी को बुलाओ क्या? नहीं नहीं कळते आहे ना, हिंदी कळते आहे, बोलो ना. हिंदी करते? हाँ आप सबको हिंदी समझ में आती है? उनको भी कळते आहे. उनको भी करते? हाँ जब सूर्यास्त होता है तो ऐसा नहीं लगता जैसे ईश्वर साक्षात एक पेंटर की तरह हाथ में पेंट ब्रश लेकर उस कैनवस पे हजारों लाखों रंग पेंट कर देता है? वाह लगता है या नहीं लगता है सबको? सूर्यास्त शायद ऐसा समय है दिन में, ऐसा एक ही समय है जब इतने सारे रंग हमको एक साथ देखने को मिलते हैं. तो हमने उस सूर्यास्त को देखा और हमने सोचा कि क्यों ना ऐसे ही संगीत के बहुत सारे रंगों को एक स्टेज पर पिरोया जाए, और संगीत के ही नहीं तो बाउधन के बहुत सारे कलाकारों को एक साथ लाया जाए. तो ऐसे जन्म हुआ इस कॉन्सर्ट का. तो जब सूर्यास्त को देखकर इस कॉन्सर्ट का जन्म हुआ तो नाम सनसेट से लेके क्यों नहीं? Why should it have limits of any artist or any particular genre or any particular name? Let it be free. क्या बात आहे. म्हणजे मला कळल्याप्रमाणे मी सांगतो बरं का, म्हणजे मला सांगा मला बरोबर कळले का नाही. हिंदी जरा कम कळते आहे ना. तर संध्याकाळच्या छटा ज्याप्रमाणे वेगवेगळे रंग उधळतात, Yes. तसे संगीताचे वेगवेगळे सूर आणि वेगवेगळे सूर, त्याच्यावरती correct. अशी वल्लवणारी एक संध्याकाळ. वा क्या बात आहे. खूप खूप छान. काय काय नाही कळलं मला, पण हां शुड हैव बीन मेकिंग सेंस. येस येस. चला तर मग पर इसी तरह जन्म हुआ सनसेट साउंड्स का. जब हमने इस प्रोग्राम की कॉन्सेप्चुलाइजेशन शुरू की, हमसे बहुत सारे स्पॉन्सर्स ने पूछा कि मैम इसमें सेलिब्रिटीज़ कौन हैं, और हमने हंस के उनको जवाब दिया कि हमारे लिए बाउधन का हर कलाकार एक सेलिब्रिटी है या नहीं है? और अगर वो आज सेलिब्रिटी ना भी है तो वो कल सेलिब्रिटी बनने की ताकत रखता है. और वो सेलिब्रिटी बनेगा कैसे अगर हम उसको प्लेटफॉर्म ही नहीं देंगे? सो दिस इज फॉर ऑल बाउधनकर्स एंड ऑल द आर्टिस्ट फ्रॉम बाउधन. एकदा टाळ्या वाजवत होता. थँक्यू सो मच.
रंगात सांज वेळी निळे सावळे मोकळे आभाळ सुदूर रुळते डोंगराची माळ सुदूर रुळते डोंगराची माळ मध्येच गुलाल सांडलेली निळे सावळे मोकळे 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 आभाळ रा 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 जवळ नि दूर उभे तरुवर जवळ नि दूर उभे तरुवर सय पावसाची साठवूनी सय पावसाची साठवूनी श्वास ओलसर वाऱ्याचा मंदसा मातीस सुगंधी आठवणी मोकळे आभाळ मोकळे आभाळ निळे सावळे मोकळे आभाळ निळे सावळे मोकळे आभाळ Views of blue scattered across the sky. Shades of Gascon region magnified. Valleys clad in pink gold mystified. Silent song of freedom soaring high, soaring high in the sky. दिठीची देऊन नाजूक चौकट हो दिठीची देऊन नाजूक चौकट चित्रमय जग उभे आहे चित्रमय जग उभे आहे अशब्द निशब्द विश्वरूप मौन भासते सचित्र बोलू पाहे मोकळे आभाळ मोकळे आभाळ निळे सावळे मोकळे आभाळ निळे सावळे मोकळे आभाळ भिजत रंगात सांज वेळी निळे सावळे मोकळे 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 आभाळ वाह निळेनी सावळे मोकळे आभाळ वाह 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 आता तुमचंच गाणं ऐकलं हो. अरे सुधीर वा. मोघे किती दिवसांनी भेटलात फार हा? बरं वाटलं काय म्हणताय एकदम मजेत तुमचं कसं चाललंय भाई हा मी एकदम छान तर तुमचंच गाणं ऐकलं आता काय सुंदर लिहिलंय हो गाणं. हो ती सलीलची चाल आहे हा सगळी एकदम चालेल चप्पल बसली त्याला एकदम चपकल अगदीच खरंय एकदम. अरे, पण त्याच्यामध्ये एक ओळ आहे देठीशी काय दाराची कसं आहे? चौकट वगैरे काय ह्याचा अर्थ काय आहे? म्हणजे ते आजच्या पिढीला कसं कळणार कसं आहे भाई आजच्या पिढीनी ते प्रत्येकाने जसं आहे त्याप्रमाणे त्याचा अर्थ लावावा अच्छा बरोबर आहे आता मला निसर्ग सांगतोय हा की
ह्या अथांग माझ्या देहावरती तू एक छोटासा टिपका आहे. वा, निसर्ग सांगतोय अथांग देवा छोटा टिपका. टिपका. क्या बात आहे, काय छान जाणीव आहे. हा, थोडक्यात काय तर जाणीवे समजणाऱ्या पावसात चिंब भिजण्यापेक्षा नेणिवे तापणाऱ्या पावसात सामावून जावे, वा वा वा, क्या बात आहे. असा एक तो आहे. आणि दुसरं जर थोडक्यात सांगायचं तर नजरेसमोर दिसणाऱ्या पावसापेक्षा जो मनातला पाऊस आहे त्याच्या तो समजून घेऊन त्याच्यात आपण बुडून जावे. वा वा, क्या बात आहे सुधीर. आणि हे प्रत्येकाला हळूहळू गवसेलच. नवीन अगदीच पिढीला. अगदीच अगदीच प्रत्येकाने आपापल्या मनातल्या पावसात आपापल्या पद्धतीने एकदम तुडुंब बुडून जावं. बुडून राईट. वा, फार सुंदर. म्हणजे नक्कीच असं म्हणायला हरकत नाही की तू तुझी जी काय वंशावळ आहे ती अगदी तो वारसा अगदी चांगला जपतोस बरं का. हा, म्हणजे मोघ्यांच्या वंशावळीबद्दल मला नाही म्हणायचंय, मला सांगीतिक वारसाबद्दल बोलायचंय. म्हणजे ज्ञानेश्वर, त्याच्यानंतर बहिणाबाई, त्याच्यानंतर माडगुळकर, त्याच्यानंतर शांता शेळके, तुम्ही. वाह, क्या बात आहे भाई. खूप खूप धन्यवाद. आता कसं आहे ह्या वंशावळीमध्ये भट पण येतात की. अरे हो की, भटांचं नाव राहिलंच. हा, भटांचं नाव राहिलं. आणि यांची महती जर बघितली तर बराच वेळा मला असं वाटतं की माझी प्रतिभा ही थोडीशी नक्कल कधी कधीशी नक्कल केल्यासारखी हो. अरे हा तुमचा मोठेपणा आहे. आता भटांचं नाव निघालंच आहे तर होऊ जाऊ द्या भटांचं एक गाणं. अरे वा, का नाही, भटांचं गाणं गाऊयात. अरे गाऊया. वा, तयारच चला, आहेत बघा. होऊ द्या. चला चला चला, होऊन जाऊ दे. पिया बिना दरस तरहु दिन रैना, 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 दिन रैना, सजन बिन जिया बेचैन बरसत मोर नैना, पिया बिना तरसत रहूं दिन रैना. सजणदारी उभा
दारी उभा. श्रोतेहो, बासरीवर होते निलेश देशपांडे. तर मंडळी, आज आपल्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी अरे अहो, भाई नमस्कार, चक्क नमस्कार. काय म्हणताय? नमस्कार अहो, नमस्कार. मला यांनी बोलवलं प्रमुख पाहुणा म्हणून मी आलो. अरे वा. आणि कार्यक्रम कसा वाटतोय? अहो, केवढा सुंदर कार्यक्रम चालू आहे. म्हणजे हे एवढे सगळी अहो आम्हाला माझे डोळेच दिपले हो. मग एवढे सगळे दिवे, हे सगळं स्टेज, हे बॅनर वगैरे, हे आपल्याला जमतच नाही बाबा. म्हणजे कधी कसा वाटतोय पण कार्यक्रम? फार अप्रतिम, हो ना? अगदी मस्त, फार छान. खरंच खरंच. आणि आयोजन पण जबरदस्त झालंय बरं आमच्याकडनं. पण ह्या आयोजनाला मात्र किती 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 खर्च आला असेल हो? अर्थात. पण कसं आहे ना भाई, प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला काही कमी पडत नाही. हा, ते आता अगदी हे खरं. बघा ना तुम्ही, आपण हा जिथं कार्यक्रम करतोय या आजूबाजूच्या बिल्डिंग्स बघा, आजूबाजूचा ह्या सगळा सेट बघा. हे सगळं करताना खर्च तर येतोच, अगदी पण येतो. ह्या सगळ्यामध्ये मदत केली आहे आपल्याला गोयल गंगा कॉर्पोरेशन यांनी. अरे वा, हो. बर. आणि तेच आहेत आपले मुख्य प्रायोजक बरं. अरे अरे, अगदी अगदी खरंय. म्हणजे गोयल गंगा कॉर्पोरेशन. म्हणजे ह्या सगळ्या इमारती, म्हणजे ही पूर्ण वसाहत वसवताना. अगदी. हा, मला एक 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 तुमच्याशी बोलू का? अगदी अगदी. म्हणजे आम्ही कसं आमच्या कल्पना विस्ताराने बटाट्याची चाळ बसवली होती, तशी ह्यांनी मात्र खरंच वस्तुस्थितीमध्ये ही वसाहत बसवली. अगदी आणि बर म्हणजे मुद्दा असा की त्या वसाहती फक्त तिकडे रहिवासी येऊन राहत नाही, ते परंपरांचा, कलांचा आस्वाद सुद्धा घेतात. अगदी अगदी. परंपरांचा, कलांचा आस्वाद सुद्धा घेतात. अगदी. आणि त्यामुळे कुठेच गोयल गंगा. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद. आणि सगळी म्हणजे ही बटाट्याची चाळ तर उभीच राहिली, पण आपले दुसरे प्रायोजक कोण आहेत भाई माहितीये का? कोण आहेत बरं? चेलाराम हॉस्पिटल. काय तर ते ऐकावं बोलत. हॉस्पिटल आणि प्रायोजक, अहो, काय समीकरण आहे. Yes. आणि म्हणजे सामान्य माणसं त्याची पायरी चढत नाहीत, नाही अजिबात का? नाही. माझ्यासारखी अतिसामान्य तर मुळीच चढत नाहीत. आणि मला वाटलंच होतं हा प्रश्न तुम्ही मला नक्की विचारणार की चेलाराम हॉस्पिटल आपले प्रायोजक कसे. हा. पण बघा ना, आता सध्या ती डॉक्टर्स मंडळी नाहीये, पण बर. मग अशी डॉक्टर ढोरे होते, हा. पुरंदरे मॅडम ते असतात, तसे हसमुख चेहरा. हसतमुख चेहरा. राईट, बरोबर, आणि बरोबर. यांचं ब्रीदवाक्य तुम्हाला माहितीये का भाई? काय बरं? आजारापेक्षा निरोगी जीवन महत्वाचं. अरे वा, छान छान, अगदी सुंदर. अगदी, अगदी. म्हणजे मी नक्की जाईन हॉस्पिटलला फक्त भेटायला. हा. कसं? तर मग तिसरे आपले प्रायोजक अगदी. तिसरे प्रायोजक म्हणजे माहितीये का, आपलेच आहेत ते, भाग्यश्री हॉलिडेज. म्हणजे भाग्यश्री सुट्टीवर गेली. अहो, ती भाग्यश्री नाही, मग? ती भाग्यश्री इथंच आहे. बर, मग येईल थोड्या वेळाने. येईल ना. हे भाग्यश्री हॉलिडेज म्हणजे ते आपल्या प्रवासाची काळजी घेतात. बर, ओके. आणि मुख्य म्हणजे आपल्याला हवी तशी टूर आयोजित करून अरे वा. देतात. अगदी अगदी. क्या बात आहे. म्हणजे टू व्हीलर ते विमान प्रवास असा सगळा प्रवास आपल्याला ते मॅनेज करून देतात. अगदी अगदी. आणि वेगवेगळ्या गावामध्ये आपल्या राहण्याच्या, खाण्याच्या, पिण्याच्या सगळ्या सोयी अगदी व्यवस्थित करतात. वा 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 वा. अहो, प्रवास म्हणलं ना की मला मात्र एकच प्रवास आठवतो. कोणता? कुठला? हं? कुठला असेल बरं? रत्नागिरीचा. अगदी बरोबर. त्यात ती एसटी आणि त्या एसटी समोर आडवी आलेली म्हैस. काही विचारू नका, सगळा सावळा गोंधळ. भाई, हल्ली प्राण्यांचे सुद्धा प्रवास खूप अगदी सुखसोयीयुक्त झालेत बरं. अगदी. अहो, पाहतोच की मी हल्ली प्रवास हो. करताना. आणि गंमत सांगू का, एवढे प्राणी शिस्तीत वागतात की नक्की प्राणी कोण आणि माणूस कोण हेच कळत नाही. खरंय खरंय. आपल्या गप्पा तर सुरू राहतीलच, पण मला वाटतं आता थोडासा आपणही ब्रेक घ्यायला हवा आणि आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे वळायला अगदी अगदी हवं. अगदी. पण त्यांनी टाळ्या वाजवल्या तरच ना. अगदी जोरदार टाळ्या एकदा व्हायलाच जोरदार टाळ्या. हव्यात. चला ऐकूया. एकदम. चला. नक्की.
चांद मातला चांद मातला जीव गुंतला चांद मातला चांद मातला जीव गुंतला तन मन कोरे अधीर झाले ओंकार वारे सुखावणारे चांदण्यातुनी प्राण सांडला जीव गुंतला हो चांद मातला जीव गुंतला डोह सुखाचे भरून यावे मोह कुणाचे टिपूर भावे डोह सुखाचे भरून यावे मोह कुणाचे टिपूर भावे कापरापरी देह पेटला कापरापरी देह पेटला श्वास भारला तीव माझा देह धुक्याचा सैल मोकळा जीव गुंतला हो चांद मातला जीव गुंतला तन मन कोरे अधीर झाले ओंकार वारे सुखावणारे आत दिवे लाख पेटताना रात भेटते दुरावताना आत दिवे लाख पेटताना रात भेटते दुरावताना आपले दुवे शोधताना आपले दुवे शोधताना पार खोलवर रुजून येना स्वैर वाहता काठ काठला जीव गुंतला हो चांद मातला जीव गुंतला तन मन कोरे अधीर झाले ओंकार वारे सुखावणारे चांदण्यात मी प्राण सांडला जीव गुंतला हो चांद मातला जीव गुंतला या रात्रीचं आहे ना मला असं वाटतं एक वेगळंच गणित आहे ते मला एक प्रचंड मोठं कोडं घालत असतं मला त्याचं उत्तरच सापडत नाही तुम्हाला पण घालणार आहे मी कोण मी एकटा कशाला उगाचच ते सहन करू ही रात्र आहे ना येताना विषण्णता आणि एकटेपणा का बरं घेऊन येते कोणाकडे आहे उत्तर
आहे उत्तर कोणाकडे? ही रात्र विषण्णता किंवा एकटेपणा का बरं घेऊन येते? तर असा असतो. हा हा आवाजावरूनच ओळखलं. भट, सुरेश भट. या भट. कारण हा प्रहर असा असतो की तो स्वतःशी प्रामाणिक असतो. सांगायचा मुद्दा असा की रात्र झाली की तो स्वतःला फसवू शकत नाही. बरोबर आहे. कधीच. आता तो म्हणजे कोण? तो म्हणजे माणूस. करेक्ट. आता दिवसातल्या कधीही कोणालाही टोप्या घातल्या तरी रात्री रात्री माडगुळकरांच्या रचित लिहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल एक या चिमण्यांनो परत फिरा रे. वा. त्याचप्रमाणे माणूस परत येतोच. माणूस आपल्या घरट्याकडे परत येतोच पेक्षा तो स्वतःपाशी येऊन पोहोचतो. क्या बात आहे. व्हेरी नाईस. तर मी काय म्हणतो की भट ह्या सगळ्या सिनारिओ मध्ये, या सगळ्या पूर्ण पार्श्वभूमीवरती एक तुमच्या लिहिल्या काही 2 ओळी मला ऐकायला मिळतील का? काय पिएल? आज सकाळपासून कोणी भेटलं नाही काय? अहो काय सांगताय? अहो म्हणजे तुम्ही केलेली वर्णनं सगळी किती छान रात्रीची असतात. म्हणजे किती 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 गोष्टी तुम्ही अशा लिहून ठेवल्यात. तर त्या 2 जी कडी आहेत ती मला ऐकवाल का कृपया? आणलीत. तुझ्यासाठीच घेऊन आणलीत. वाचून दाखव. अगदी अगदी. उसळती हृदयात माझ्या अमृताच्या धुंद लाटा. वा. उसळती हृदयात माझ्या अमृताच्या धुंद लाटा. तू किनाऱ्यासारखा पण कोरडा उरला सकाळ. वा. ओठ अजूनही बंद कारे, श्वासही मधुमंद कारे. ओठ अजूनही बंद कारे, श्वास अजूनही मधुमंद कारे. बोल शेजेच्या फुलांवर तू, बोल शेजेच्या फुलांवर तू असा रुसलास कारे. सांग. ओळख. तरुण आहे रात्र अजूनही, राजसा निजलास कारे. वा. ऐकूयात? ऐकूयात. तरुण आहे रात्र जुनी, राजसा निजलास कारे. तरुण आहे रात्र जुनी, राजसा निजलास कारे. राजसा निजलास कारे. वढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास कारे. तरुण आहे रात्र जुनी. अजूनही विझल्यान गगनी तारकांच्या दीपमाला. अजूनही विझल्यान गगनी तारकांच्या दीपमाला. अजून मी विझले कुठे रे, हाय तू विझलास कारे. राजसा निजला
रे तरुण आहे रात्र अजूनी सांग ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू सांग ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू उमलते अंगांग माझे आणि तू मिटलास का रे राजसा निजलास का रे वढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे तरुण आहे रात्र अजून राजसा निजलास का सो हमसे पूछा जाता है ना बार बार सेलिब्रिटीज़ हैं क्या आपके शो में? तो आइए एक छोटे से सेलिब्रिटी को हम उनका स्वागत करें। अन्वित रण सिंह जो स्टार प्रवाह के छोटे उस्ताद में टॉप पोजीशन पर जाकर आए हैं, हमारे अपने बाउधनकर हैं। जोरदार तालियों से इनका स्वागत किया जाए। We are very privileged that Anvit is with us today in this show. Thank you. Wish you a lot of success, Anvit. तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे कितीदा झुलावे तुझ्याच साठी कितीदा म्हणावे तुझे गीत उठी कितीदा झुलावे तुझ्याच साठी कितीदा म्हणावे तुझे गीत उठी कितीदा सुकुनी पुन्हा फुलावे कितीदा नव्याने तुला आठवावे
थांबवावे मी माझ्या दिलाला किती हाक द्यावी तुझ्या मनाला किती थांबवावे मी माझ्या दिलाला किती दारडूनी जीवाने हसावे किती नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे किती नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. थँक्यू. काय विचार करताय भाई? कोणावर विनोद चालू आहे? अहो मी म्हणलं आता स्वतःवरच विनोद करावा. काय आहे, लोकांवरती विनोद केला ना काही दुखतात, काही खुपतात, काही रागावतात, तसे स्वतःवरच करावा. वा, म्हणजे ते उत्कृष्टच असणार. अहो, कारण स्वतःवर विनोद करणं ही मोठी कला आहे. हा नाही ते ती गोष्ट मात्र खरी आहे. पण तुमच्या कविता त्यांनी आणि स्वतःला विचार करायला लावणं, माणसांना विचार करायला लावणं ही पण कलाच आहे ना. खरं सांगू भाई, हा लोक तुमच्यावर जास्ती प्रेम करतात की माझ्या कवितांवर, असा प्रश्न पडतो मला कधी कधी. नाही खरंय हो. पण लोक माझ्यावरती हसत असतील बहुतेक आणि नंतर तुमच्या कवितांनी त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातला अर्थ शोधत असतील मे बी. अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला देखला का रे मानसा तिचा इचा रे बंगला रे खोप्यामधी खोपा. क्या बात आहे शांताबाई. का भाई, पिल्लं छोट्याशा घरट्यात सुखी असतात, पण माणूस कितीही सुख समाधान मिळाली तरी समाधानी मात्र नसतो. नाही खरंय हो, अगदी खरंय. या बहिणाबाई आहेत ना? शांताबाई, बहिणाबाईंनी तुम्हाला किती दिलं? खरंय. आला सास गेला सास जीवा तुझ रे तंतर अरे जगन मरण एका सासाचं अंतर आला सास गेला सास. वा बाई, माझ्या जगण्या आणि मरण्यामध्ये जेवढी मी शिल्लक उरते ती तर बहिणाबाईच आहेत ना. ती तर बहिणाबाईच आहे ना. वा क्या बात आहे. वा फार छान. भाई, या ओव्या अभंग या गवळणी आपल्याला आपल्या मातीशी जोडतात ना हो. अगदीच नक्कीच आपल्या मातीशी जोडतात. हे रसायनच काही वेगळं आहे. चला तर मग ऐकूया अशीच एखादी गवळण. गवळण ऐकायची? अगदी. चला चला लगेच ऐकूयात. मथुरेचं दान पाऊ दे सोडूनी गोकुळास बारी चाललास जारे मथुरेचं दान पाऊ दे तोडूनी नाळ काळ जाशी जोड घुंगराशी पावलात त्राण घेऊ दे सोडूनी गोकुळास बारी चाललास जारे मथुरेचं दान पाऊ
नमस्कार यमुनाबाई. बोलू म्हणते लोकांशी. खरंय. काय म्हणता भाई? बाई आहो मी काय बोलणार, म्हणजे आमचे विनोद तुमच्या लावणीच्या ठेक्यासमोर, त्या लोकांच्या थिरकण्यासमोर पार अगदी त्यांच्यातला विनोद विसरून जातात. तो काय करायचं माझं. आम्ही लोकांना नाचवतो आणि तुम्ही लोकांना हसवता भाई, एवढंच. काय ते आता ते हसवणं जमतं, पण काय ती तुमची अदाकारी, काय तो तुमचा ठसका. भाई तर पद्मश्री विदुषी यमुनाबाई वायकर. बापरे, इतकं आदरात इथे ऐकण्याची सवय नाही हो भाई. खरं सांगू, या तमाशामुळं घरामध्ये समाजामध्ये एक इतकं खालचं स्वरूप प्राप्त झालं होतं ना. पण खरंच सांगते, दिल्लीच्या दरबारी या लावणीला आणि या तमाशाला मला नेता आलं, फार समाधान वाटतं. या लावणीमुळे हे खरं शक्य झालं. हो ना भाई? खरंय, अगदी खरंय. तुमच्या लावणीमुळे, तुमच्या त्या घेतलेल्या परिश्रमांमुळे हे सगळं शक्य झालं. हो पण यमुनाबाई, लावणी जुनी झाली की हो? भाऊ, लावणी जुनी नाही, लावणी हे मूळ आहे. अगदी खरंय, लावणी हे मूळ आहे. पण ह्या सगळ्याच आपली जी मूळ कला आहे, खरंय, ती लावणी, गोंधळ या सगळ्या कलेमधूनच पुढे सांगीतिक वारसा घेऊन आली आहे की. खरंय खरंय. तर मग असाच एक गोंधळ ऐकूयात. अगदी आजच्या कार्यक्रमाला साजेसा होईल असा गोंधळ अगदी ऐकूया. साजेसा होईल या. आणि तुम्हालाही तो नक्की आवडेल. अगदी नक्की नक्की. चालू करूया मग? नमस्कार. चला येऊया Yes, आपण. चला. आज एक वेगळं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आलेलं आहे, ज्याचं नाव आहे राजस. राजस हा एक वेगळी कला सादर करतो, ज्याचं नाव आहे बीट बॉक्सिंग. बीट बॉक्सिंग म्हणजे काय, मी सांगण्यापेक्षा नमुना ऐका तुम्ही. हा असा आगळा वेगळा कलाकार आपल्या सोबत आहे आज. आपलं भाग्य आहे. नदीचा पल्याड आईचा डोंगर, नदीच्या पल्याड आईचा डोंगर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, घालू जागर जागर डोंगर माथ्याला, घालू जागर जागर डोंगर माथ्याला, हे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार, आलं दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार. लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार, आलो दुरून लाटून डोंगर यंगून उघड देवी दार. नदीच्या पाण्यावर आगीनं फुलत, नदीच्या पाण्यावर आगीनं फुलत, तुझ्या नजरेचा तालावर गाडी जडुलत, तुझ्या नजरेचा तालावर गाडी जडुलत, नाद आला ग जीवाच्या घुंगराला, नाद आला ग जीवाच्या घुंगराला, हे लल्लाटी भंडार दूर लोटून गे अंधार, आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार. लल्लाटी भंडार दूर लोटून गे अंधार, आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार.
दुरून रांगून डोंगर उकड देवी दारे थँक्यू. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे मातीमध्ये दरवळणारे गाव माझे वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे जल्लोष आहे आता उधाणलेला स्वरधुंद झाला मनी छेडलेला शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावरावे वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे कमान बावधान स्वप्नातले गाव माझ्या पुढे दिवसाचा पक्षी अलगद उडे फांदीच्या अंगावरती चिमणीची चिवचिवणारी झाडात लपले सगळे सोयारे हा गाव माझा जुना आठवाचा नादात हसऱ्या त्या वाहत्या नदीचा ढगात उरले पाऊस गाणे कसे साठवावे वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे Come on, Bogdan. Yep. हातातले हात मन बाबरे खडकाची माया कशी पाजरे भेटीच्या ओढीसाठी श्वासांचे झुंबर हलते शब्दांना कळले हे गाणे नवे ही वेळ आहे मला गोंधणारी ही धुंद नाती गंधावणारी पुन्हा एकदा उरी भेट कसे आवडावे वाऱ्यावर गंध पसरला मातीमध्ये दरवळणारे I love the cool breeze blowing over my face. I love the cool breeze
थँक्यू. चलती है चाल में ये कमाल है. आंखों से वार कर देना, सीने में प्यार भर देना, बाहों में और मेरे दिल में ही रहना. ये गो ये महीना पिंजरा बनाया सोनेगा, 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 सोनेगा. ये गो ये महीना पिंजरा बनाया सोनेगा, पिंजरा बनाया सोनेगा, ताला लगाया चांदी का. ये गो ये महीना पिंजरा बनाया सोनेगा. मेरा दिल है सोना, उसमें हर एक कोना तेरे लिए धड़कता है महीना. मला तोडू नको, मला सोडू नको, मेरे दिल में ही तुझे पहना. मेरी आंखों में यहाँ सपनों में आके तू रहना. मेरी रातों में गा, होठों से तू झुक के कहना. आंखों से वार कर देना, सीने में प्यार भर देना. आ जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना. ये गो ये महीना पिंजरा बनाया ये गो ये महीना पिंजरा बनाया सोनेगा, सोनेगा, ताला लगाया चांदी का. ये गो ये महीना पिंजरा बनाया सोनेगा. Thinking over कैसे बन जाऊंगा तेरा प्यारा. तेरी कम जिंदा तू है सबसे जुदा, बड़ा तीखा है तेरा इशारा. अरे आजा सनम, पिंजरा है ये कब से खाली. अभी कर दे करम, भर दे मोहब्बत से झोली. आंखों से वार कर देना, सीने में प्यार भर देना. आ जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना. ये गो ये महीना पिंजरा बनाया. ये गो ये महीना पिंजरा बनाया सोनेगा, पिंजरा बनाया सोने का, ताला लगाया चांदी का. ये गो ये महीना पिंजरा बनाया सोने का. Thank you.
फुलताना प्रेमास रंग यावे हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे मोहनिया ऐसी जाऊ नको मोहनिया ऐसी जाऊ नको काळे बोल प्रीतीचे अधरा तुम्ही जुळावे हृदयी
प्रेमास रंग यावे. मजा आ रहा है कि नहीं? नाच नहीं रहे यार आप लोग. नाचने के लिए पूरी इतनी जगह रखी है. राखी ताई ने बोला है नाचना पड़ेगा. अब इससे आगे जब हम बढ़ेंगे तो ऐसे ही गाने हैं जिसमें नाचने का मन करेगा तो ज़रूर आगे आके नाचिएगा. इतना बेहतरीन कॉन्सर्ट करने में जिन्होंने हमारी बहुत सारी मदद की, उन सारे स्पॉन्सर्स का नाम एक बार ले लेते हैं. तो गोयल गंगा कॉरपोरेशन, द लिविंग ब्लूप्रिंट प्रेजेंस, सनसेट साउंड्स, powered by our legacy partners चेलाराम मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल एंड वेलनेस सेंटर. इनके लिए भी तालियां होनी चाहिए. ये लोग नहीं होते तो ये कार्यक्रम नहीं होता. और इन एसोसिएशन विद गोयल गंगा इंटरनेशनल स्कूल एंड इलिशियम क्लब्स, आर एसोसिएट पार्टनर्स भाग्यश्री हॉलीडेज. तालियां चलती रहें, इन्हीं की वजह से कार्यक्रम हो पाते हैं. इन एसोसिएशन विद भाग्यश्री हॉलीडेज, पेरेनियल टेक्नोलॉजीज, इंजिन टेक सिस्टम्स, Sana Cyber Forensic and SVB Components, Sunset Sounds, an initiative by Baudhan Art Community, an evening curated by Theatre India Company. So, ladies and gentlemen, this is the second part of the evening, and this second part is all about chorus. So, पिछले साल हमने एक कार्यक्रम प्रस्तुत किया था जिसका नाम था तारे ज़मीन पर, a constellation that comes straight to you. So, बहुत सारे chorus लीड होने वाले हैं. ध्यान दीजिएगा और नाचना मत भूलिएगा. हैव अ गुड टाइम. हिची ज्वानी सोन्याची खाणी जशी फुलदानी दिसतिया मजलाग, दिसतिया मजलाग. हिच्या रूपाचं लागे मज वेड पडे, मज गोड प्रीतीची जोड, जीवाशी भीड. हो लेके आई हूँ मैं इश्क सा नजराना, जानू पलकों से मैं को छलकाना. मैं हूँ फितूरी, दोनों आँखों से बांधूंगी ताना बाना, तेरा दिल ये भरेगा जुर्माना. मैं हूँ फितूरी, तू मेरा हत चाहत थोड़ी सी, पल दो पल तोबत थोड़ी सी, फिसला दो नीयत थोड़ी सी. लेके आई हूँ मैं इश्क सा नजराना, जानू पलकों से मैं को छलकाना. मैं हूँ फितूरी. लेके आई हूँ मैं इश्क सा नजराना, जानू पलकों से मैं को